नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 25वा अध्याय बघणार आहोत। 23 आणि 24 अध्यायामध्ये आपण रुक्मिणी स्वयंवर पाहिलं। या अध्यायामध्ये जांबुवंतीशी विवाह आहे। आपल्याला माहित आहे की कृष्णाला 8 प्रमुख बायका होत्या आणि त्या व्यतिरिक्त 16 सहस्त्र। तर त्या 8 पैकी रुक्मिणी जी आता पहिली वरली, आता दुसरा जांबुवंतीचा विवाह, त्याची कथा आपण ऐकणार आहोत। तत्पूर्वी आपल्या प्रथेप्रमाणे आपण 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जो लावण्यामृत सागर सगुण लीला विग्रही यदुवीर, मुकुटी तेज झळके अपार शशीमित्र झाकुळती, दिक्चक्राची वदनी ते तेजनमाय गगनी, मकराकार श्रवणी दिव्यकुंडले तळपती, की ते अनंत विजांचे उमाळे, की प्रळयाग्नीने उघडिले डोळे, की अनंत बाल सूर्योगोले प्रकाशले स्वरूप तैसे, मेरू पाठारी सुंदर वाहे सुवर्ण नदीचा पूर, तैसा टिळक मनोहर विशाळ भाळी झळकत असे, चंदन चर्चित श्यामकांती सुवासे भरली भारावती, जनघ्राण देवता नाचती निजानंदे करुनिया। कृष्णाचं नेहमीप्रमाणे वर्णन आहे आणि त्याचं जे सगळं तेज आहे आणि चंदन चर्चित अंगाचा जो सुगंध आहे, ह्याने अख्खी द्वारावतीच म्हणे खूप आनंदली, निजानंदात राहायला लागले लोक। रुक्मिणीचा विवाह करून कृष्ण आता द्वारकेला परतलेला आहे। ह्या यादवांपैकी एक सत्राजित नावाचा यादव होता। तो खूप सूर्य उपासक होता, सतत सूर्याचं अनुष्ठान करायचा, सतत तप ध्यान। त्याच्या एकदा मनात आलं की सूर्याला प्रसन्नच करायचं आहे कठोर तप करून, म्हणजे त्याचं दर्शन व्हावं, म्हणून त्याने फार मोठं तप केलं। तपानंतर खरोखरच सूर्य प्रसन्न झाले आणि म्हणाले की मी दर्शनही दिलं आणि सांगितलं की तुझे मनोरथ पूर्ण करायला मी आलोय, बोल तुला काय पाहिजे। तर त्याने म्हटलं खरंच काहीच नको, तुमच्या दर्शनाकरताच मी तप केलेलं आहे आणि मी आता एकदम तृप्त झालोय, आता मला माझी कशाची अपेक्षा नाही असं म्हटल्यावर आपणहून सूर्याने त्याला एक समंतक मणी भेट दिला, एक मणी भेट दिला जो इतका तेजपुंज होता की जणू सूर्याचंच तेज आहे। आणि त्या मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा मणी तू तुझ्याकडे ठेव, तो तुला रोज अष्टभार सोनं देईल। तर अष्टभार म्हणजे काय, तर 96 गुंजांचा तोळा, म्हणजे आपण 100च्या हिशोबात धरू तर अष्टभार म्हणजे 8000 तोळ्यांचा भार तुला रोज तेवढं सोनं देईल तो। तर ते सोनं तुला मिळेलच, त्याशिवाय हा जर मणी तुझ्याजवळ असेल तर तुझ्या भागातून व्याधी, आवर्षण किंवा सर्पव्याघ्रादी यांचे दोष हे सगळं नाहीच होईल, दूर जाईल, कधीच घडणार नाही। मग तो प्रसाद म्हणून मणी घेऊन हा नगरात परत आला सत्राजित आणि आपल्या घरात अत्यंत आनंदाने राहू लागला। गळ्यात कायम तो समंत मणी घालू लागला। एकदा त्याला वाटलं आणि तो द्वारकेत आला कृष्णाकडे। दुरून जेव्हा तो येत होता तेव्हा उग्रच येत, म्हणजे राजाला असं वाटलं की सूर्यच येतोय भेटायला, हे तो सूर्यच असला पाहिजे, इतकं तेज होतं। आजूबाजूचे लोक बोलायला लागले की सगळीकडे म्हणजे तुम्हाला नक्की सहस्त्र किरण म्हणजे सूर्य भेटायला आलेला आहे आणि इतकं तेज पसरलंय। पण कृष्णाने जाणलं, तो म्हणाला नाही तो सत्राजित आहे। आला आणि बसला बैठकीत त्यांच्या सभेमध्ये। तर तो मणी बघून सगळे लोक अगदी म्हणजे तटस्थच झाले होते। तेवढ्यात कुठून ते नारद मुनी आले तिथे आणि ते येऊन कृष्णाच्या कानात सांगायला लागले की हा समंतक मणी तुमच्या गळ्यात असायला पाहिजे, त्याचं तेज केवढं आहे, तुमच्या कौस्तुभ मणीपेक्षा जास्त आहे, ते मला तरी असं वाटतं की तो तुम्ही घालावा। तेव्हा कृष्ण म्हणाले छे तो देणारच नाही तो मणी, पण मला तू किती माहितलास तरी। तर नारद म्हणाले नाही मी मागून बघतो असं म्हणून नारदांनी येऊन त्याला म्हटलं की म्हणे धन्य धन्य तू सत्राजित, तुझं प्रसन्न झालं आदित्य, या समंतक मण्याचे तेज अमित, ऐसी वस्तू तुझं दिली, ऐसा हा मणी सगुण जरी करीसी कृष्णार्पण, तरी त्रिभुवनी कीर्तीपूर्ण तुझी राया ठसावे जर। नारदांचं काम तेवढंच ना, कळ लावून द्यायची, पुढे जे काय घडायला हवं ना, जी घटना लिहून ठेवलेली असते विधी लिखित, ते त्यांना सगळ्यात आधी माहीत असतं, पुत्रच ना ते, आणि त्यामुळे बरोबर लावतात येऊन काडी। आले ते इकडे आणि एवढी काडी लावून गेले, झालं। सत्राजित खूप भडकला, म्हणाला अजिबात देणार नाही, मी आलो तुमच्या ते सभेला मान देऊन, पण कृष्णाला काय देऊ, तो गोरस चोरणारा महाकपटी आहे, अकर्मी आहे आणि व्यभिचारी पण आहे, गोकुळात त्याची इथे कीर्ती आहे तशी, ह्याला मी म्हणे अजिबात देणार नाही असं म्हणून एकदम रागच आला आणि म्हणाला आता मी तुमच्या सभेत पण कधी येणार नाही असं म्हणून गेला घरी आणि आपल्या देव्हाऱ्यात तो मणी ठेवला।
हा ठेवलेला मणी त्याचा धाकटा भाऊ, त्याचं नाव प्रसेन. त्या धाकट्या भावाने तो मणी घातला गळ्यात आपल्या आणि तो वापरत होता म्हणजे मणी. त्यातच एक दिवस तो कुठे शिकारीला गेला. आपल्याबरोबर चतुरंग दळं घेऊन शिकारीला निघाला. त्याला दुरून एक हरिण दिसलं म्हणून त्या हरणाच्या पाठी हा प्रसेन धावला. खूप बाकीचं दळभार सगळं सैन्य मागे राहिलं आणि हा खूप आत अरण्यात शिरला. पण त्याच्या समंतका, गळ्यात घातलेल्या समंतकाचं तेज असं होतं ना की त्यामुळे सगळीकडे त्याला नीट रस्ता दिसू शकत होता, म्हणजे त्या अशा घोर अरण्यात सुद्धा. आपण असं झालं की त्याचं ते तेज बघून, आणि ते तेज हलत असेल ना, तो अश्वावर बसून चाललाय म्हणजे तो सारखा मणी हलत असेल तर त्याचं तेज बॅटरी टॉर्च जसं फिरतं तसं फिरत असावं. ते बघून म्हणजे जंगलातला एक सिंह उठला एकदम गर्जना करून आणि येऊन त्या प्रसेनावर धडकला. म्हणजे तो कोण आहे त्याला कळलं नाही किंवा त्याला तो मणी घ्यायचा आहे असंही नव्हतं, पण तो धडकला आणि त्या हातापायी त्यांनी त्या प्रसेनालाही मारलं, त्याच्या घोड्यालाही मारलं आणि तो मणी पडला खाली. तो त्याने मणी उचलला आणि निघाला पुढे सिंह. तर नेमका तिथून पुढे जांबुवंत आला. आपल्याला जांबुवंत कोण लक्षात आहे ना, तो त्या बाजूने येत होता. त्याने मण्याचं तेज बघितलं आणि तो धावला सिंहावर. आणि ऋषराजच तो 72 कोटी अस्वल त्यांचा तो नायक होता, राजा होता तिथे. त्याने एका मुष्टीघातातच सिंहाला मारून टाकलं आणि त्याला मारलं आणि तो मणी जो होता तो जांबुवंताने घेतला. असं आता हा जांबुवंत कोण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी इथं परत आपल्याला त्याचं स्मरण दिलं की रामावतारात त्यांनी खूप मदत केलेली आहे या जांबुवंतांनी. त्याला कुठे पायात थोडा दोष होता, कशा करता तर त्याने मेरू पर्वतावरून उडी घेतली पृथ्वीवर, तर सूर्याच्या रथाची चाकं त्याला मांडीला झगटली. पण बाकी अत्यंत ताकदवान, वयाने भरपूर वृद्ध म्हणून रामाने त्याला खूप मान दिला. प्रत्येक सल्ला घेतला त्याच्याकडून. तो इतका चतुरही होता, पंडित होता. आणि राम रावणाला मारून आल्यावर सुद्धा रामाने 11 सहस्त्र वर्ष राज्य केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, आपण रामविजय ऐकला. तर असं म्हणजे त्या काळात कधीतरी सभेत बसून जांबुवंताने रामाला म्हटलं की तुम्ही युद्ध केलं, रावण कुंभकर्ण मारले, आम्ही पण खूप राक्षस मारले, पण ना मला असा माझ्याशी मल्लयुद्ध करणारा कोणी अजून मिळाला नाही. मला ती खूप कुमकुमी आणि मला ते करायचं आहे, ते माझं माझी ताकद आहे. असं म्हटल्यावर रामाने विचारलं, तुला तुझ्याबरोबर खेळू शकेल, भिडू शकेल असा कोण व्यक्ती आहे का सांग, आपण ठेवू मल्लयुद्ध, राजा आहे ना, असं ठेवू शकतात कार्यक्रम. तर जांबुवंत म्हणाला, नाही खरं सांगू का, तुझ्याहून मला कोणी वीर दिसत नाही, मला तुझ्याशीच मल्लयुद्ध करा असं वाटतं. असं म्हटलं श्रीराम हसले आणि ते म्हणाले, चांगली गोष्ट बोललास तू, पण ना ते आपण माझ्या पुढच्या अवतारात करू. कृष्णावतारी हा नेम पूर्ण करीन जानपा. समंतक मण्याचे काजे, तुम्ही आम्ही भिडो सहजे, त्यावरी मग रघुराजे अवतारा आपला संपविला. पण तरी हा जांबुवंत त्यानंतर आहे आणि तो आताही आहे. आणि ते म्हणाले, पाताळ विवरात, ह्या विवरात खोल, त्याची सगळी नगरी वसलेली आणि हे सगळे जेवढे 72 कोटी अस्वल ते घेऊन तो राहत होता. तो आता मणी घेऊन आला, आपल्या घरी आला. बरोबर घरी आला आणि त्याची मुलगी होती छोटी, तिचं नाव जांबुवंती. तर तिच्या पाळण्यावर किंवा आपण पलंगावर म्हणू, त्याने तो बांधला. मस्त असा हल्ला की खूप लकाकतोय चकाकतोय म्हणून. असं घडलं. आता घडलं काय, इकडे वृत्तांत आला, तो प्रसेनही दिसत नाही, मणी घालून गेलाय गळ्यात, सैन्यही नाही. सैन्य परत आलं आणि ते म्हणालं की जंगलात प्रसेन आत गेला होता खूप, आणि माहीत नाही आम्हाला पुढे काय झालं. तर मग कर्णोपकर्णी अशी वार्ता उठली की कृष्णांकरता मागितला होता नारदाने आणि हाने न देता खूप रागून तो सभेतनं बाहेर आला होता, परत सभेत न येण्याची प्रतिज्ञा करून. तेव्हा नक्की कृष्णानेच प्रसेनलाही मारलं आणि तो मणी चोरला आणि त्यामुळे कृष्णावर अशा प्रकारे चोरीचा आळ आला. आता काय करणार, कृष्णाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो म्हणाला, आता हा डाग तर पुसून काढला पाहिजे, यादव कुळाला हा डाग लागलाय, त्यामुळे मला तर लगेच जायला हवं. म्हणून त्याने घेतलं सैन्य बरोबर, सगळं आपलं हे त्याचे गोपाळही घेतले गडी आणि तो निघाला. कुठे तर लढायला नाही, सत्राजिताशी, प्रसेनला शोधायला.
आणि शोधतोय शोधतोय तो एका जंगलात आत आला. त्याच्याबरोबर ते सगळे गोपाळ आहेत, त्यांनी सुद्धा पाहिलं की अरे इथे तर कुठेतरी पावलं दिसत आहेत. आधी त्यांना घोड्याची पावलं दिसली. मग थोडं पुढे शोधत गेले तर तिथे त्या प्रसेनचं प्रेतच दिसलं आणि अश्वही मरून पडलेला दिसला. अजून थोडे पुढे गेलं तर तिथे सिंहाची पावलं उमटलेली दिसली. अजून सगळे लोक पुढे गेले तर सिंहाचं पण प्रेत दिसलं. कळेच ना काय प्रकार झालाय. त्याच्याहून अजून पुढे चालत गेला कृष्ण तर आणि सैन्यही सगळं, तर तिथे अस्वलाची पावलं उमटलेली दिसली, फार मोठी भारी. आणि मग त्या पावलाच्या दिशेने जेव्हा ते चालायला लागले तर त्यांना एक मोठं अतिप्रचंड विवर दिसलं. तिथपर्यंत आल्यावर कृष्ण म्हणाला की आता तुम्ही सगळे द्वारकेला परत जा, तुम्ही इथे आत शिरू नका, इथेच नक्की आत तो गेलेला आहे समंतक. म्हणजे प्रसेनचा बहुधा मणी तिथे गेलेला आहे. प्रसेनचं प्रेत मिळालं म्हटल्यावर, सिंह मरून पडलेला मिळाला म्हटलं तर आता तुम्ही निघा आणि मी नक्की द्वारकेला 28 दिवसांनी येतो, असं त्यांनी सांगितलं. त्याला सगळी पुढची लीला माहीतच असणार ना, तो पूर्ण अवतार आहे, सगळ्या लीला समजूनच करतोय. तर गेले मग लोक परत, पण चिंता करायला लागले. इकडे रुक्मिणीने व्रत घेतलं देवीचं, आपला नवरा व्यवस्थित सुखरूप परत यावा म्हणून. प्रत्यक्षात इकडे असं आलं की विवरात जेव्हा शिरला कृष्ण तर त्याच्या कृष्णाच्या प्रभेने अख्खं विवर उजळलं, सगळा अंधार नष्ट झाला. आणि त्याने बघितलं तर बापरे, ह्या जांबुवंताचं केवढं मोठं नगर होतं आणि सगळे पर्वताकार, म्हणजे एवढ्या मोठ्याल्या देहाची अस्वल तिथे महाद्वार रक्षक बसलेली होती आणि हातात सगळ्यांच्या जपमाळ होती आणि सगळे रामाच्या जपाची माळ करत होते, राम उपासना करत होते सगळे. हे बघितल्यावर कृष्णाला पण अगदी हेलावलं झालं आणि त्यांच्या रक्षणात नाच जाणं अवघडच होतं. पण हा नाटकी वनमाळी तो म्हणे गुप्त रूपे आता गेला, जांबुवंताच्या मंदिरात शिरला आणि बघतो तर त्या पाळण्यावर मणी टांगलेला दिसतोय. आता त्याला काय मणीच हवा होता, पण तेवढ्यात तिथे जांबुवंतांच्या पत्न्या होत्या बऱ्याच. त्याला बघितल्यावर त्या एकदम भुलून गेल्या. अरे मदन पण उणा वाटतं असं वाटलं. मग त्याचं येऊन वर्णन करायला लागल्या आणि कोणीतरी एक जरा धिटाईने म्हणाली की तू किती सुंदर आहेस रे, तुझ्याकडे बघितल्यावर आमचे म्हणजे नयन, आमचे डोळे एकदम तृप्त झालेत आणि आम्हाला असं खरंच असं वाटतंय की कुठल्या आईने तुला जन्म दिला असेल रे, ती खरंच धन्य मावली, तिने तुझ्या आधी किती तप केलं असलं पाहिजे, तेव्हा इतका देखणा, इतका सुंदर, मनमोहणारा असा तिला पुत्र झाला. आणि पुढे त्या लगेच म्हणतात की असं तू कोणी असशील, असं कर आता तू ताबडतोब इथून निघून जा, कारण जर जांबुवंत उठला ना तर मग तो तुला काही सोडणार नाही. तर आम्ही तुला सांगतो आता पटकन स्वतःचा जीव हवा असेल, आम्ही तुला जीवदान देतो की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर कृष्ण म्हणाला की हरकत नाही, मी जातो, मला काहीच करायचं नाही आहे, फक्त तो जो पाळण्यावर मणी दिसतोय ना तो मला द्या, म्हणजे मी निघून जाईन गुपचूप. असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या की ते तर शक्य नाही, तुला माहिती आहे ना, जांबुवंताला कळलं तर तो तुझ्याच्या सुकुमार तू आहेस, तुझी वाट लावून टाकेल, पटकन तू निघून जा. असं म्हटल्यावर कृष्ण हसला आणि म्हणाला नाही, कसा, हा मणी घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. असं करून त्याने आपला पायात जडजड वाकी होत्या त्याच्यासकट जोराने जमिनीवर आपटला. पाय आपटल्याबरोबर इकडे जांबुवंत जागा झाला आणि रागाने बाहेर आला. कोणी आवाज केला करून बघतोय तर एक समोर सुंदरसा मुलगा दिसतोय. त्याने विचारलं की तू कोण रे? तर एकदम रागात कृष्ण म्हणाला, अरे वा, एक तर तू मणी चोरून आणलास आणि मलाच जाब विचारतोयस कोण आहे? जांबुवंत म्हणाला, बघ जास्त काही आवाज केला असतं मीच तुला शिक्षा करेन ना. कृष्ण म्हणतो व्यर्थ काही उगाच तू काही बोलूच नकोस. एकदम म्हणजे झगडलेच ते एकमेकांशी आणि कुस्तीला सुरुवात झाली. प्रचंड कुस्ती झाली. कृष्णाने इतकं त्याला मारलं, इतके मुष्टीघात केले त्याच्यावर की जांबुवंतासारखा एवढा परमवीर पण ती कुस्ती करता करता तो थकला आणि अशी त्यांची कुस्ती का हे मल्लयुद्ध बरोबर 28 दिवस चाललं. कृष्ण बोलून गेला होता ना आपल्या सगळ्या मित्रांना की 28 दिवसाने मी येईन. बरोबर 28 दिवस हे युद्ध चाललं आणि जांबुवंत अगदी थकला, सत्वहीन झाला, मूर्छा आली. तेव्हा कृष्ण त्याच्या छातीवर बसला आणि म्हणाला, मला आधी मणी दे ताबडतोब, मग माझं काही काम नाही, मी निघून जाईल.
तर जांबुवंत म्हणाला, तू खरंच प्रचंड पुरुषार्थी आहेस, तू कोण आहेस मला माहीत नाही, पण एकूण त्याचा कस्तुरी मळवट, अंगाचं चंदन, सुकलेल्या तुळशीमाळा हे सगळं बघून कुठेतरी जांबुवंताला राम आठवला. तर आणि तो स्वतः मनात रामालाही म्हणाला की बहुतेक माझा देहांत आलेला आहे म्हणून मी तुझं स्मरण करतो. आणि तो रामाचं स्मरण करायला लागला. त्याबरोबर कृष्णाच्या मनात आलं की ह्याला रामरूप दाखवा का हो. आणि ताबडतोब त्यांनी हातात धनुष्यबाण घेतलेलं रामाचं रूप जांबुवंताच्या समोर उभं राहिलं. अत्यंत आनंद झाला जांबुवंताला. तो परत परत बघतोय त्या मूर्तीकडे. आणि मग ह्या रामानीच म्हणजे त्यांनी एकमेकांना दृढ मिठी दिली. आणि मग रामानीच सांगितलं की अरे राम अवतारात तू माझ्याकडे युद्ध वरदान मागितलं होतंस ना, मला मल्लयुद्ध करायचं आहे, ते आज मी तुला दिलं, पूर्ण केलं तुझी इच्छा. असं म्हटल्यावर जांबुवंत अगदी सद्गदित झाला. म्हणाला माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले. आणि मुख्य म्हणजे राम तोच कृष्ण हे अभेद रूप आता माझ्या मनात संचला माझ्या मनात तयार झालं. मग त्यांनी कृष्णाला आसनावर बसून षोडशोपचारे पूजा केली आणि कृष्णाला सांगितलं, सगळ्या समंतक मण्याचा वृत्तांत सांगितला की कसा तो त्याच्याकडे आला तो. आणि जांबुवंत म्हणाला की मी मणी देतो, पण माझी कन्या आहे जांबुवंती, तिचा तू अंगीकार कर आणि मग मी तुला अंधण म्हणून हा मणी देईन. असं म्हटल्यावर पुढचं जे सगळं भविष्य होतं घडणार ते माहीत असल्यामुळे कृष्णांनी त्याची ती अट स्वीकारली. जांबुवंतांनी अशी विनंती केली कृष्णाला आणि एकूण पुढचं कार्य जाणून म्हणजे त्या समंतक मनाचं अजून जे जे काही व्हायचं आहे ते जाणून कृष्णाने ताबडतोब हो म्हटलं. मग झालं, लग्नाची जोरात तयारी झाली. सगळे वऱ्हाडी जमले म्हणे, सगळे वनचर अरण्यचर. आणि ह्याला बघून कृष्णाला बघून थक्क झाले की हा लग्न करतोय अस्वलीशी. त्या लग्न घटका जवळ आली. सगळ्या वऱ्हाडी अस्वलीने ज्या होत्या त्या धावत आल्या म्हणे. नवरीला हळद लावली, मग तिची उष्टी हळद कृष्णाला आणून लावली. मोठमोठे असे भयानक दिसणारे आणि विशाळ पोटाचे असे जे अस्वल होते त्यांनी अंतरपाठ धरला, मंगलाष्टक म्हटली आणि ओम पुण्याहम म्हणून आता दोघांचं ऐक्य लग्न लावायला घेतलं. तेवढ्यात तिथे नारद मुनी हजर आले आणि कृष्णाकडे म्हणजे विनोदाने टिंगल करायला लागले. वा वा म्हणाले, काय उत्तम नवरी शोधलीत तुम्ही, एकदम बघून खूप संतोष झाला. तू तर मदन मनोहर तमाळ निळ, नोवरीपाशी केश पुष्कळ, ऐसी हे पुढे घेऊन वेल्हाळ, कैसा निजसी सांग पा. ती नुसती केसाळ आहे, तू इतका सुंदर आहेस, कशी काय नवरी, हिचं रूप बघून तू घेऊन गेलास ना की रुक्मिणी पण उणी वाटेल बहुतेक सगळ्यांना. द्वारकेचे लोक बघून खूप क्षमस्व खूप खुश होतील. आणि झाला, चल पटकन तुझी ती काय हळद लावणं झालं की लगेच मी द्वारकेत जातो आणि ही बातमी देतो असं नारद सांगतात कृष्णाला. तर म्हणाले, काय हिची आई किती धन्य असेल ना, अजून तुझी सासू मी पाहिली नाही, असं कन्यारत्न प्रसवले, तिला बघायला हवं होतं. तर कृष्णाने त्याचा हात धरला नारदाचा आणि सांगितलं, बसा जरा वेळ, जरा कौतुक बघा, बसा जरा, असेच कसं लगेच झालं द्वारकेला, म्हणून बसवलं. मग कृष्ण म्हणाला की एवढं छान प्रसंग आहे, माझं लग्न आहे, तर या मुहूर्तावर तुम्ही गाणं म्हणा. कृष्णाला कळलंय की नारदाला काही थोडा अभिमान झालाय. तर नारद म्हणाले, गाणं म्हणायचं कोणापुढे, इथं कोण सुद्धा नाही, कोणाच्या पुढे मी हे गाणं म्हणू, सगळी अस्वलं ना. कृष्णाला कळलं आता हा अभिमान कसा झाडायचा. त्याने काय केलं, बरं तुम्ही नाही म्हणत, त्याने एका छोट्याशा अस्वलाला बोलावलं, म्हणजे लहान मुलं असेल अस्वल, आणि त्याला विचारलं, काय रे तुला गाणं येतं का. त्याने सांगितलं, हो येतं, मला छान सगळं गाणं येतं, पण जरा ती नारदांची विणा द्या मला, टाळ विणा माझ्या हातात, आणि मग मी करेन. आणि मग नारद म्हणाले, बापरे, याच्या हातात दिलं तर हा तंतू तोडून टाकेल. कृष्ण म्हणाला, नाही, त्याला अगदी सगळ्या म्हणजे गायन कळा येते, सगळं उत्तम ज्ञान आहे गाण्याचं, द्या तुम्ही. मग दिली नारदाने विणा आणि टाळ हातात त्याच्या. आणि मग त्याने खरोखरच सुंदर गाणं म्हणून दाखवलं. म्हणजे नारद चकितच झाले. साही राग, सगळ्या 64 मूर्छना आणि उपराग म्हटले आणि इतकं सुंदर गायला तो.
आणि त्यांनी कृष्णाला तर खुश केलं. आणि मग एक साबडी नावाची गाण्याचा प्रकार, म्हणजे ज्यात कृष्णाची लीला वर्णन केलेली असते, तेही सुरू केलं आणि तेही सुंदर गायलं. ते बघून तर कृष्ण इतका खुश झाला, एकदम जाऊन धावून त्यांनी त्याला मिठीच मारली. हे दृश्य बघितल्यावर आणि गर्व उतरल्यावर नारदांनी जाऊन त्या अस्वलाचे, त्या छोट्या मुलाचे गाणारे पाय धरले. आणि मग कृष्ण म्हणाला, झालं आता तुझं गाणं म्हणून, खूप दमलास बाळा, आता ते ठेव खाली विणा आणि टाळ. तर त्याने विणा आणि टाळ खाली ठेवले आणि बघता बघता त्या शिळेवर, विवरात होतं नाही सगळं लग्न, तर तिथल्या शिळा गोठल्या म्हणजे त्या अशा चिकटल्या की त्यात ते टाळ आणि विणा अडकलं. ते उचलायला गेलं तर नारदांना उचलताच येईना. सगळे बघत राहिले, हा काय प्रकार झालाय, काही करून ते निघेना. असं बघितल्यावर कृष्णाने काय केलं, अजून एका अस्वलाला बोलावलं, सांगितलं तू गाणं म्हणायला लाग बरं. ते अस्वल गाणं म्हणायला लागल्याबरोबर त्या शिळा परत नॉर्मल झाल्या आणि विणा आणि टाळ बाहेर काढता आला. आणि मग हे तर केलंच, आणि मग अजून अद्भुत गोष्ट काय केली की त्या नुसतं जांबवंतीकडे जो कटाक्ष टाकला, तिला अत्यंत सुंदर स्त्री बनवलं. इतकी सुंदर स्त्री झाली की नारद बघतच राहिले. तुझी लीला तूच जाणे मिळाले बाबा. म्हणजे आधी तर ह्यांचा गर्वहरण केला, दुसरं ती टाळविणा अडकवून ठेवली आणि त्या अस्वलाच्या गाण्यानेच ती सुटली, नारदांच्या नाही. सगळा अहंकार पूर्ण त्यांचा दाबून टाकला. आणि मग सुंदर अशा झालेल्या स्त्री रूप धारण केलेल्या जांबवंतीचं लग्न जांबवंतांनी लावून दिलं. 4 दिवस सोहळा झाला आणि तो मणी त्या लग्नात आंदण दिला जांबवंतीला. आणि ही सगळे वरात निघाली द्वारकेला. द्वारकेत आले लोक, क्षमस्व, द्वारकेत आले लोक. आणि मग सत्राजिताकडे निरोप पाठवला की घे बाबा तुझा मणी परत म्हणून. कृष्णाने तो मणी आणून परत दिला, कारण कृष्णावर आळाला होता ना. सुरुवातीला कृष्ण म्हणाला यादव कुळाला बट्ट्या लागतात, आता हे निस्तरलं पाहिजे. तर तो सत्राजित आला, त्याला इतकी शरम वाटली की अरे आपण उगाचच कृष्णावर आळ घेतला. त्याने अगदी हात जोडून पाय धरून कृष्णाची विनवणी केली की माझं चुकलं आणि मी काय करू, घडलं खरं माझ्या हातून. आणि त्याला वाटलं आता हा कृष्ण जर रुसला माझ्यावर नस्ताळ घातला म्हणून, तर मात्र मला कधी आयुष्यात पुढे कधी कसल्याही गोष्टीत यश येणार नाही. आता काय करावं, म्हणून त्यांनी काय केलं, कृष्णाला म्हटलं माझी मुलगी आहे फार सुंदर, सत्यभामा म्हणून, तू तिचा स्वीकार कर आणि हा मणी, हे दोन्ही मी तुला देतो. आता कृष्णाने त्यालाही पुढची सगळी लीला माहीत होती. आता तुम्हाला सत्यभामा मुळात माहीत आहे, राम अवतारातली. ऐरावण मैरावणाच्या मृत्यूच्या वेळेला त्यांच्या बायकोकडे विचारायला गेला होता ना, मारुतीला पाठवलं होतं. आणि त्याला सांगितलं की मला रामाला घेऊन ये, त्याला जर राम मला मिळाला, म्हणजे मला पती म्हणून स्वीकारायचं आहे, तर मी त्यांचं मरण तुम्हाला सांगेन, ऐरावण मरणाचं. तर मारुती शब्द देऊन बसला. आणि मग राम म्हणाला अरे तू हे काय केलंस वेड्याख, मी एकपत्नी, तुला विसरलास का एकपत्नी वचन. तर मग तेव्हा त्या हनुमंतानी त्या भुंग्याला, आधी ज्याला हनुमंत उपयोग पडला होता, ज्या खोल गोष्टीत नको शिऱ्या, तो पलंग पोखरला आणि तो मोडला. आणि म्हणून आता मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत असं म्हणून राम निघाला. ती अत्यंत पतिव्रता होती खरी, ती शापायला निघाली रामाला. तेव्हा रामाने तिला सांगितलं की आत्ता शक्य नाही, ह्या जन्मात माझा एकपत्नी व्रत आहे, पुढच्या जन्मी तुला मी माझी पट्टराणी करेन, तीही सत्यभामा. तर मग त्या सत्राजिताने सत्यभामेचं लग्न कृष्णाचे लावून दिलं आणि सगळं त्याच्याबरोबर तो मणी दिला, आंदण समंतक. आणि मग भरपूर धन, गज, हत्ती, रथ, घोडे सगळं आंदण दिलं. आणि मग बोळवण केली. निघताना कृष्ण सत्राजिताला म्हणाला की तुम्हाला म्हणजे त्याचा चेहरा अगदी पडलेला होता, म्हणजे तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, माझ्यावर चोरीचा आळ तुम्ही घेतलात तो, कारण हे लिहिलेलंच होतं माझ्या नशिबात म्हणा किंवा कुंडलीत. कारण का तर म्हणे तुम्हाला माहीत नाही, पण एकदा संकष्ट चतुर्थीचं व्रत होतं आणि गाई घेऊन मी येत असताना मला चंद्रबिंब दिसलं पाण्यामध्ये, गाईच्या गोखराच्या ह्यांनी पाणी जे साठलं होतं त्यात. आणि त्यामुळे मला हळाग आला. म्हणजे चंद्राला मी बघितलं त्या दिवशी वरद चतुर्थीला, नाही संकष्टी नव्हे, क्षमस्व, गणेश चतुर्थीला, गणेश जन्माच्या वेळी.
आणि मला ते बघितलं आणि माझ्यावर तेव्हाच मला कळलं होतं की माझ्यावर कधीतरी चोरीचा आळ येणार आहे. तर त्या माझ्या चुकीमुळे किंवा पापामुळे माझ्यावर चोरीचा आळ आलेला आहे, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. मग आता ती सगळी कथा आपण नको घेऊया की काय झालं होतं, की मग तो का असा याला चंद्र बघितल्यावर चंद्रावर काय राग होता, तर तो हसला होता मूषकावरून म्हणजे उंदरावरून चाललेल्या गणेशाला वगैरे. आपल्याला सर्वस्थळीच म्हणजे ती कथा आहे ती सगळी माहीत आहे. असो, तर त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका असं सतराजी त्याला सांगितलं. आणि निघालं वऱ्हाड सगळीकडे यायला. आता बघा, जेव्हा कृष्ण परत आला तेव्हा त्याच्याजवळ 2 राण्या होत्या, सतराजिताची दिलेली मुलगी आणि जांबुवंती, अशा 2 पत्न्यांना घेऊन आणि सत्यभामाशी लग्न लावून हा निघाला. तर घडलं होतं असं, एक अनर्थ असा घडला होता की एक शतधन्वा नावाचा यादव होता आणि त्याला सत्यभामा द्यायची असा काहीतरी पूर्वी ठरलेलं होतं. तर ते सोडून सतराजितांनी कृष्णाला दिली सत्यभामा. मग तो इतका भडकला आणि तो म्हणाला, सत्यभामा माझी ललना ते कैसी दिली श्रीकृष्णा, तो द्वेषमनी धरून जाणार शतधन्वा पातला. मग तो घरात आला आणि सतराजिताचा शिरच्छेद केला त्यांनी आणि तो मणी घेऊन पळाला. तो द्वारकेत जाऊन लपला हे सत्यभामेला कळलं. आपल्या सतराजिताचा म्हणजे वडिलांचा घात करून तो मणी त्याने पळवलाय हे सत्यभामेला कळलं. सत्यभामेबरोबर मणी आला होता ना, तेव्हा हे घडलं. आणि त्यावेळेला कृष्ण गेला होता हस्तिनापुराला पांडवांना भेटायला. तो परत यायच्या आधी हिने अगदी म्हणजे आक्रोश मांडला की माझ्या वडिलांना मारलाय, माझ्या वडिलांना मारलाय, माझं सगळं माहेर बुडलं. आता हा समाचार रुक्मिणीला कळला. देवकी, वसुदेव, उग्रसेन सगळ्यांनाच ही बातमी कळली. आणि इथे अर्थातच हस्तिनापुराला जो कृष्ण आलेला होता तिथे ताबडतोब खूप सारी सेना घेऊन कृष्ण निघाला. शतधन्वाने सतराजिताला मारलं हे ऐकलं आणि त्याला इतका संताप आला. शतधन्वाला कोणीतरी येऊन सांगितलं की बघ बाबा, कृष्ण निघालेला आहे मारायला. असं पाहिल्यावर त्याने काय करायला केलं, तिथून पळता पळता तो अक्रूराच्या घरात आणून ठेवला मणी आणि तो पळाला. आता अक्रूर का परमविश्वासी, म्हणून तुझ्याकडे मणी ठेवतो. घाबरला अक्रूर, म्हणाला आता हे जर कृष्णाला कळलं तर मी काय करू. पण हा शतधन्वा द्वारकेबाहेर गेला पळून. इतका गेला दूर, इतका गेला की पूर्व समुद्रापर्यंत पळाला म्हणे तो. मग कृष्णाने काय केलं, सुदर्शन काढलं आणि अक्षरशः सुदर्शन सोडलं त्याच्यावर. त्यामुळे तो किती दूर पळाला ते तिथे जाऊन त्या शतधन्व्याचं शिर उडवलं. ते जाऊन समुद्रात पडलं, पण मणी नाही मिळाला. मग आले सगळे द्वारकेला परत आणि डांगोरा पिटला, जाहिरात केली सगळीकडे, राज्यात दवंडी पिटली की कोणी चोरला असेल मणी तर द्या, कोणाला मणी मिळाला असेल तरी द्या. असं ऐकल्याबरोबर अक्रूर घाबरला आणि तो मणी आपल्याबरोबर घेऊन मणी वाराणसीला पळून गेला. आता अक्रूर पळून गेला आणि तो मणी घेऊन गेला. कळलं कृष्णाला दिव्यदृष्टीने की घाबरून तो पळून गेलाय, तो दोषी नाहीये, पण आता त्याच्याकडे मणी मिळाला तर काय होईल, त्याची बदनामी होईल, मी रागवेन, असं म्हणून तो पळून गेला. हे कळल्यावर कृष्णाला इतकं दुःख झालं. तो म्हणाला हा मणी आहे ना, हा भयंकर आहे, काही ना काही या मण्यामुळे होत आहे. आणि अक्रूर पळून गेल्याने मुख्य असं झालं, कृष्णाचा इतका सद्भक्त द्वारका सोडून गेला ना, त्यामुळे द्वारकेमध्ये 12 वर्ष म्हणे अवर्षण पडलं. किती प्रयत्न केले तरी पाऊस पडेना. तेव्हा देववाणी झाली. त्यांनी सांगितलं की अक्रूर वाराणसीमध्ये आहे, त्याला तुम्ही द्वारकापुरात आणलं तर ताबडतोब पाऊस पडेल. मग ही वार्ता कृष्णाला कळली. त्याने अक्रूराला आणायला पाठवलं. अक्रूराला शोधलं तिथे आणि
जिथे तो अक्रूर मिळाला आणि त्याला घेऊन आले ना, तिथे त्या घाटाला आजही भाग, म्हणजे गंगेच्या काठच्या त्या घाटाला आजही अक्रूर घाट असं म्हटलं जातं. अक्रूरांनी तिथे जेव्हा पळून गेला तेव्हाही तिथे सत्कर्म केलं, कारण हा सद्भक्तच होता ना, ह्याच्या देहालाच सवय होती दुसऱ्यांना मदत करायची. त्याने तिथे खरा घाट बांधला आणि मग तिथे तो मिळाला, तर त्या घाटाचं नाव अक्रूर घाट असं झालं. मग उद्धवाला पाठवलं, कृष्णाने पाठवलं तर अक्रूराला आणण्याकरता. उद्धव अक्रूराला घेऊन आला. मग कृष्णाचं असं म्हणणं पडलं की बाबा 2 वेळा हा मणी माझ्याकडे आंदणाला आणि पहिल्या वेळेला त्या प्रसेन सत्राजिताला मारला गेलं त्या मण्यामुळे, आणि आता माझा अक्रूर माझ्यापासून दूर गेला, तर हा नकोच मणी. नसत्या, तो म्हणतो, जवळी असता उपाधी, नसत्याची जडती आधिव्याधी, या लागी विरक्त त्रिशुद्धी, हिंडती उदास होऊन या. लोक म्हणून तर उदास होऊन म्हणजे सगळं हातातलं देऊन, वैराग्य स्वीकारून, सगळं दान करून मग फिरतात माझ्या शोधात. मग कृष्णाने सत्यभामेला बोलावलं, तिचं समाधान केलं आणि तिला सांगितलं, बाबा तू हा मणी तुझ्या सदनात ठेव, माझ्यापर्यंत आणू नकोस, कुणालाही देऊ नकोस, असं म्हणून सत्यभामेच्या ताब्यात दिला. तिच्याबरोबर आला होता ना अंधण, सत्राजिताने दिल्यामुळे. तर तो मणी आला आणि तो पुढे कायम त्या सत्यभामेकडेच राहिला. म्हणे, हे स्यमंतक हरण कथा गाता अथवा श्रवण करिता, हरे संकट सकळ संकट चिंता, आवडी धरिता सप्रेम, असं श्रीधर कवी म्हणतात. हरिविजय ग्रंथ नृपवर, नाना इतिहास त्यांचा दळभार, एक एक प्रचंड वीर, पाप संहार क्षणे करीती. म्हणजे हा ग्रंथ म्हणजे म्हणे जणू राजा आहे, आणि त्या ग्रंथात ज्या ज्या कथा आहेत त्या म्हणजे जणू ह्या राजाचा फार मोठा सेनासमूह किंवा दळभार आहे, आणि त्यातला एक एक वीर तुमचं पाप संहार करतो. जसं ह्यात सांगितलं की ते समंतक मण्याच्या अध्याय वाचला तर तुमच्यावरचं येणारं संकट टळेल. अशा प्रकारे ह्या अध्यायाचा शेवट होतो. आणि नेहमीप्रमाणे अध्याय संपताना श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परिसोत संत भक्त, 25तमाध्याय ओढा. अध्याय 25 ओव्या 189. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.